धाराशिवकडून बीडकडे शिर्डी हैदराबाद महामार्गावरून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ घेऊन जाणारा आयशर टेम्पो खर्डा पोलिसांनी सिने स्टाईल पाठलाग करून ताब्यात घेतला। या कारवाईत 41,41,48 रुपयांचा गुटखा, सुगंधित सुपारी तसेच 10 लाख रुपयांचा आयशर टेम्पो असा एकूण 51,41,48 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास खर्डा पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर जातेगाव फाटा येथे नाकाबंदी करण्यात आली। यावेळी संशयित आयशर टेम्पो भरधाव वेगाने येताना दिसला। पोलिसांनी थांबण्याचा इशारा करूनही चालकाने वाहन न थांबवता बीडच्या दिशेने पळ काढला। पोलिसांनी तत्परतेने पाठलाग करत तेलंगशी गावाच्या शिवारात टेम्पो अडवून त्याची तपासणी केली। टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ आणि सुगंधित सुपारी आढळून आली। या प्रकरणी राजू मेहबूब शेख, प्रदीप विष्णू गायकवाड आणि तुषार नामदेव कुसळकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक खेडकर करत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे आणि एसडीपीओ सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली।